खूप आनंद होत आहे. सूर्यकांत आणि प्राजक्ता म्हणजेच भालेराव कुटुंब आणि कांबळे कुटुंब हे आजच्या दिवशी खरं तर एकत्र येत आहेत. असं म्हणतात की विवाह हा दोन जोडप्यांचा असतो, पण नुसताच तो दोन जोडप्यांचा असत नाही, तर संपूर्ण परिवाराचा असतो, अनेक लोकांचा असतो. विवाहाच्या बाबतीत नेहमीच असं म्हटलं जातं की विवाहामध्ये परिपूर्ण जोडीदार शोधला पाहिजे, परंतु विवाहामध्ये परिपूर्ण जोडीदार शोधावा लागत नाही, तर परिपूर्ण जोडीदार बनावं लागतं. आणि म्हणूनच आत्तापासून ते पुढचं संपूर्ण आयुष्य त्यांना एकमेकांचं अनुरूप जोडीदार बनण्यासाठी घालवावं लागणार आहे. कारण कुठल्याच प्रकारे परफेक्ट मॅच नावाची सुरुवातीला गोष्ट असत नाही, परफेक्ट मॅच बनावं लागतं. तुम्ही इथे मुरलेल्या बऱ्याचशा जोड्या आहेत, त्यांना विचारा की त्यांना परफेक्ट मॅच बनण्यासाठी किती कालावधी द्यावा लागलेला आहे. आणि म्हणून पहिल्याच दिवशी कोणीही परफेक्ट मॅच असू शकत नाही, परफेक्ट मॅच बनावं लागतं, परफेक्ट जोडीदार खऱ्या अर्थाने बनावं लागतं. आणि मला आनंद वाटतोय की प्राजक्ता आणि सूर्यकांत हे दोघेही विवाह बंधनात अडकत आहेत. जर खरंच एक परिपूर्ण जोडीदार बनायचा असेल तर असं म्हटलं जातं की 5 तत्वांचं लग्नामध्ये, विवाहामध्ये काळजी घेणं, त्या तत्वांना पाळणं फार महत्त्वाची गोष्ट असते. जर तुम्हाला परिपूर्ण जोडीदार बनायचं असेल तर त्या 5 तत्वांना पाळणं फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्यातलं अतिशय मूलभूत असं तत्व आहे आणि ते म्हणजे प्रेम. खरं तर आता आपण सगळ्यांनीच त्यांना पाहिलं की सूर्यकांत एका गुडघ्यावर, कुठल्या गुडघ्यावर, उजव्या की डाव्या माहीत नाही, पण कुठल्या तरी गुडघ्यावर गेला तो आणि प्राजक्ताच्या हातात त्याने फूल दिलं. खरं तर ह्या प्रेमाची जी सुरुवात झालेली आहे, विवाहाचं वय किती जरी वाढलं तरी हे प्रेम मात्र कमी होता कामा नये. हे पहिलं तत्व अतिशय महत्त्वाचं तत्व आहे. जेव्हा विवाहाचं वय वाढतं तेव्हा माणसाचं वय कमी होतं का? काहीतरी म्हणा, हो किंवा नाही? माणसाचं वय कमी होत नाही, त्याचंही वय वाढतं, पण प्रेमाचं वय वाढता कामा नये. प्रेम ते तसंच ताजं तवानं जसं आता अनुभवलेलं आहे ते शेवटपर्यंत अनुभवत तसंच राहावं, हे विवाहाचं पहिलं तत्व आहे. हे तत्व सिमेंट सारखं काम करतं. सिमेंट सारखं यासाठी काम करतं कारण सिमेंटला तुम्ही जेवढं क्युरिंग कराल, जेवढं पाणी घालाल, तेवढी 2 विटा मजबूत पद्धतीने जोडल्या जात असतात. आणि प्रेम हे त्या पाण्यासारखं आहे, त्या सिमेंट सारखं आहे, जे त्या विटेंना, 2 विटांना जोडून ठेवणार आहे. अर्थात नुसत्या 2 विटांनी घर बनतं का? नुसतं 2 विटांनी घर बनत नाही. आणि म्हणून पती पत्नी असा विचार करू शकत नाही की आता आम्ही दोघं एकमेकांना चिकटलो ना बस झालं. खरं तर त्याच्यासोबत अनेक विटा जोपर्यंत चिकटत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने घर होऊ शकत नाही. आणि ज्या अर्थे ते आज घरामध्ये प्रवेश करणार आहेत, एका नवीन विवाहाच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहेत, त्या अर्थी अनेक विटांना ते ह्या सिमेंटने जोडून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. हे पहिलं तत्व आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. दुसरं तत्व विवाहामध्ये आणि परिपूर्ण जोडीदार होण्यासाठी आवश्यक आहे ते आहे सत्य. काय आहे? सत्य. आणि म्हणून पती पत्नी एकमेकांशी जेवढे प्रामाणिक राहतील, जेवढे सत्य राहतील, तेवढं फार महत्त्वाची गोष्ट आहे. एक साधा प्रश्न असतो की सध्या कुठे आहात? प्रश्न काय विचारला जातो की सध्या कुठे आहात? आणि त्याचं जर उत्तर तुम्ही चुकीचं दिलं की मग गडबड झालीच म्हणून समजा. आणि म्हणूनच विवाहामध्ये सत्य किंवा प्रामाणिकपणा हे दुसरं अतिशय महत्त्वाचं तत्व असतं. सरळ सरळ जे जीवनात आहे त्याचं उत्तर द्यायला आपण खऱ्या अर्थाने शिकलं पाहिजे. तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं तत्व आहे ते आहे विश्वास. असं म्हणतात की पती पत्नीचं नातंच विश्वासावर आधारित आहे. आणि हा विश्वास कुठल्याही कारणाने जाणार नाही, याची पती पत्नींनी काळजी घेणं गरजेचं असतं. त्यांच्या नातेवाईकांनी, आजूबाजूच्या मंडळींनी तो विश्वास कसा वाढेल याचा प्रयत्न करणं गरजेचं असतं. तुम्ही मालिका बघत असता, दुपारची असो, संध्याकाळची मालिका असो, खूप चांगल्या तऱ्हेने त्याची सुरुवात होते आणि कोणीतरी एक शकुनी मामा किंवा शकुनी मामी असते. ती पहिल्यांदा काय करते तर हा विश्वास डळमळवायला सुरुवात करते, विश्वासाला तडा द्यायला सुरुवात करते. आणि एकदा का तडा द्यायला सुरुवात झाली की मग ते जोडणं कठीण असतं. त्या डायरेक्टरला बिचारायला सिरियल संपवायची असते, म्हणून एंड काय करतो, इन दी एंड सगळं काही चांगलं करतो. पण जीवनाचं तसं असत नाही. आणि म्हणूनच
विश्वास अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे तिसरं तत्व विश्वासाचं विवाहामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. चौथं आणि अतिशय महत्त्वाचं तत्व आहे जे पती पत्नींसाठी अतिशय आवश्यक आहे, ते म्हणजे संपर्क, बोलणं. अबोला नावाची गोष्ट परिवारामध्ये पती पत्नींमध्ये कशाला सुद्धा असता कामा नये. हा, साधं म्हणजे तोंडी लावायला सुद्धा खऱ्या अर्थाने असता कामा नये. कधी असं म्हणतात की काहीतरी झालं होणारच, आता संसार आहे म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच, परंतु हे भांड संध्याकाळी झोपी जाण्या अगोदर हा सगळा अबोला संपला पाहिजे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की अबोला हा संध्याकाळ झोपी जाण्या अगोदर तुम्ही संपवला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे दोघेही हे चौथं तत्व जे आहे ते हुबेहूब पाळतील याच्यामध्ये मला काही शंका नाहीये. नेहमीच जोडीदारांमध्ये कदाचित तुम्हाला कोणाला माहीत नसेल, कधी जमलं तर माझा वर्कशॉप करा तुम्ही. 11 वेगवेगळ्या कॅरेक्टरचे लोक एकत्र येत असतात. त्यामुळे कोणी अबोला धरणारा असू शकतो, कोणी खूप बोलणारा असू शकतो. असं जरी असलं तरी अबोला कधीही धरू नये. संपर्क हे सर्व गोष्टींचा उपाय असतो आणि म्हणूनच हे तत्व विवाहामध्ये फार महत्त्वाचं तत्व आहे. आणि अंतिम तत्व जे आहे विवाहामधलं ते आहे जाणीव. ही जाणीव अतिशय आवश्यक गोष्ट आहे. हल्ली असं होत आहे की लोकांना असं वाटतं की त्यांचं जीवन म्हणजे त्यांनी घडवलेलं जीवन आहे. पण ह्या जाणीवेमध्ये आपण याची जाणीव ठेवतो की आपण आज जे काही आहोत ते कुणाची तरी देण, कुणामुळे तरी आपण आहोत. आपल्या आईवडिलांमुळे, आपल्या सासू सासऱ्यांमुळे, आपल्या भावा बहिणींमुळे किंवा समाजातील इतर लोकांमुळे आपलं अस्तित्व आहे. आणि म्हणून जरी पती पत्नी दोघे विवाहात सहभागी होत असले तरी या जाणीवेने ते सहभागी होतात की आपलं अस्तित्व या लोकांशिवाय काहीही नाही. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये यांचं तेवढंच महत्त्व आहे जेवढं माझ्या स्वतःच्या जीवनाचं महत्त्व आहे. आणि म्हणूनच या लोकांना सुद्धा, ज्यांनी माझं जीवन घडवण्यासाठी मदत केलेली आहे, त्यांना सुद्धा मी माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग समजेन, त्यांना कधीही दुरावा देणार नाही. अशा भावनेने जेव्हा जोडीदार एकमेकांमध्ये सहभागी होतात तेव्हा तो विवाह खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो. ते जोडीदार हळूहळू एकमेकांचे परफेक्ट मॅच बनतात, ते अनुरूप बनतात आणि त्यांचा विवाह जो आहे तो यशस्वी होत असतो. तर आजच्या दिवशी सूर्यकांत आणि प्राजक्ता तसेच भालेराव कुटुंबीय आणि कांबळे कुटुंबीय यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांचं हे जे बंधन, नातेबंधन निर्माण होत आहे ते असंच यशस्वी व्हावं. त्यांचं वैवाहिक जीवन सर्व अर्थाने सुखी आणि संपन्न व्हावं. नमो बुद्धाय. जय भीम.